नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे ॲलर्जिक रायनायटिस. ॲलर्जिक म्हणजे काही ॲलर्जन्समुळे, ॲलर्जन घटकांमुळे नाकाच्या आतील बाजूस ज्या म्युकस मेम्ब्रेन्स असतात त्यावर येणारी सूज म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ नॉस्ट्रिल्स. तर त्या सुजेमुळे पेशंटमध्ये काही लक्षणं पाहायला मिळतात. बेसिकली यामध्ये होतं काय, की नॅचरली आपली जी इम्युन सिस्टीम असते ती कुठच्याही हार्मफुल बॅक्टेरिया किंवा व्हायरस ज्या वेळेला आपल्यावरती अटॅक करत असतो त्यावेळेला त्याच्या अगेन्स्ट काम करण्याचं, त्याला प्रतिरोध करण्याचं काम करत असते. परंतु ज्या वेळेला अगदी नॉर्मल घटकांना सुद्धा शत्रू समजून ही इम्युन सिस्टीम त्या व्यक्तीमधील ज्या वेळेला हायपर ऍक्टिव्ह होते किंवा ओव्हर ऍक्टिव्ह होते, एखाद्या नॉर्मल घटकाला ज्या वेळेला ती शत्रू समजते त्यावेळेला आपल्या शरीरातील IgE नावाच्या ज्या अँटीबॉडीज असतात त्या मल्टिपल स्वरूपात तयार होतात आणि त्यांच्याकडून हिस्टामाइन नावाचं केमिकल स्त्रवलं जातं. त्या ठिकाणी अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि मग हिस्टामाइन नावाचं जे केमिकल आहे ते स्त्रवलं गेल्यामुळे अशा व्यक्तीमध्ये ॲलर्जिक रायनायटिसची सगळी लक्षणं किंवा सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे वारंवार शिंका येणं. शिंकांचे अटॅक्स वारंवार येणं, म्हणजे एक शिंक नाही तर 10-15 शिंका एका पाठोपाठ जोरात येणं आणि असं भरपूर वेळेला होणं. त्यातल्या त्यात सकाळच्या वेळेला वारंवार शिंका येणं, एका पाठोपाठ 10-15 शिंका येणं, नाकातून पाणी गळणं, डोळ्यातून पाणी येणं, नाक लाल होणं, डोळे लाल होणं, नाकाला खाज, डोळ्याला खाज, नाकाची चुणचुण होणे, डोळ्याची आगाग होणे, घशामध्ये खव होणं, पोस्ट नेझल ड्रीप, नाकाच्या मागच्या बाजूने सर्दी जी आहे ती घशामध्ये उतरणं, डोकं दुखणं, थोडंसं फिवरिश वाटणं, ताप येणं, सायनोसायटिस सारखं पेन होणं, डोकं दुखणं, सायनसेस मध्ये पेन होणं, टाळूमध्ये खाज सुटणं, नाकामध्ये काहीतरी गुदगुदल्यासारखं, वळवळल्यासारखं होणं आणि मग शिंका येणं. ही बरीच लक्षणं अशी या पेशंटला पाहायला मिळतात, ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणतो. मग हे काय होतं, सकाळी सकाळी ह्या गोष्टी पेशंटला ही सगळी लक्षणं जास्ती प्रमाणात जाणवायला लागतात. चेंज ऑफ वेदर, वातावरणातील बदलामुळे किंवा चेंज ऑफ टेम्परेचर, थंड हवेतून तुम्ही गरम हवेत गेले किंवा गरम हवेतून थंड वातावरणात आले तरी सुद्धा ॲलर्जिक रायनायटिसच्या पेशंटला ही सगळी लक्षणं जाणवू शकतात. तर बेसिकली कॉमन कोल्ड आणि ॲलर्जिक रायनायटिस मध्ये काय फरक आहे, तर कॉमन कोल्ड हा व्हायरल असतो, तो 3 ते 4 दिवस राहतो. त्याच्यामध्ये ताप येतो पेशंटला आणि ॲलर्जिक रायनायटिस जो असतो तो वारंवार वर्षभरातून तुम्हाला बऱ्याच वेळा ज्या ज्या वेळेला तुम्ही ॲलर्जीच्या संपर्कात याल त्यावेळेला हे तुम्हाला त्रास होणार आहे. त्यामुळे हा वर्षभर सुरू राहणारा असा त्रास असतो. याच्यामध्ये फारसा हा फीवर आपल्याला पाहायला मिळत नाही. ही महत्वाची दोन फरक आहेत ॲलर्जिक रायनायटिस आणि कॉमन कोल्ड मध्ये. आता आपण बघणार आहोत की कुठचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जर हा ॲलर्जिक रायनायटिस बराच काळ ट्रीट न करता तसाच राहिला. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दमा होऊ शकतो. दुसरं महत्वाचं नेझल पॉलिप्स होऊ शकतात किंवा सायनोसायटिस सारखे त्रास होऊ शकतात. हे 3 मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत ॲलर्जिक रायनायटिसचे. आता आपण बघणार आहोत की कुठचे ॲलर्जन्स अशा आहेत की ज्याच्यामुळे हा ॲलर्जिक रायनायटिस होतो. तर सगळ्यात महत्वाचं पहिला घटक म्हणजे डस्ट माईट किंवा ज्याला हाऊस माईट असंही म्हणतात, म्हणजेच धुलीकण. आपण घरामध्ये वापरत असणारे रोजच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे कार्पेट असेल, सोफा असेल, पिलो कव्हर्स असतील, बेडशीट्स असतील, पडदे असतील, या सगळ्यांमध्ये जी धूळ साठते ती धूळ ज्यावेळेला आपण डस्टिंग करत असतो त्यावेळेला ती धूळ अशा ॲलर्जिक लोकांना किंवा ॲलर्जिक रायनायटिसचे त्रास असणाऱ्या लोकांना पटकन अफेक्ट करते. त्यांच्या नाकामध्ये गेल्यानंतर ही सगळी ॲलर्जिक रायनायटिसची लक्षणे त्या व्यक्तींना सुरू होतात, कारण त्यांची इम्युनिटी ही हायपर ऍक्टिव्ह झालेली असते. काही लोकांनाच याचा त्रास होतो, इतर लोकांना होत नाही. पण अशा लोकांना त्रास होतो की ज्यांची इम्युनिटी ही हायपर ऍक्टिव्ह किंवा ज्यांच्यामध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी असते अशा लोकांना याचा त्रास होतो. मग हा जो त्रास आहे हाऊस माईट किंवा डस्ट माईटमुळे होणारा, तो विंटरमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जास्ती होतो. कारण ज्या वेळेला डस्टिंगला घेतलं जातं त्यावेळेला थंडीमध्ये हा त्रास जास्ती दिसून येतो हाऊस माईट आणि डस्ट माईटच्या ॲलर्जन्सचा. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे पोलन्स, परागकण. परागकण हे प्लांटचे स्पर्म्स असतात, मेल स्पर्म्स असतात, जे एका प्लांट कडून दुसऱ्या प्लांटकडे वाऱ्याद्वारे ट्रान्सफॉर्म केले जातात आणि मग त्या ठिकाणी फर्टिलाइज
फर्टिलायझेशन होऊन दुसरं नवीन प्लांट तयार होत असतं. तर ही एक पिवळ्या पावडर स्वरूपातली एक येलो कलरची पावडर असते, जी त्या पेशंटच्या नाकामध्ये गेल्यानंतर त्या पेशंटला अॅलर्जिक रायनायटिसची सगळी लक्षणं दिसतात. मोस्टली स्प्रिंगमध्ये मार्च एप्रिलच्या दरम्यान हे पोलन्स जास्ती प्रमाणात असतात. त्यामुळे मार्च एप्रिलमध्ये अशा व्यक्तींना त्रास होतो की ज्यांना पोलनची हायपर सेन्सिटिव्हिटी आहे. अशा लोकांना अॅलर्जिक रायनायटिसचे त्रास हे दिसून येतात. त्यानंतर जे आहे ते आपल्या घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील, कुत्रा, मांजर, तर त्यांची जी फर असते किंवा अशा अॅनिमलच्या स्किनच्या जे डेड सेल्स असतात, अशामुळे सुद्धा काही व्यक्तींना अॅलर्जिक रायनायटिसचे त्रास दिसून येतात. त्यानंतर स्मोक, धुरामुळे सुद्धा अॅलर्जिक रायनायटिस होऊ शकतो. पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे अॅलर्जिक रायनायटिस होऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की महिला पीठ चाळत असताना त्या पिठाच्या कणांमुळे सुद्धा अॅलर्जिक रायनायटिसची लक्षणं दिसून येतात. फोडणी केल्यानंतर किचनमध्ये त्या वासाने सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होतो. अॅलर्जिक रायनायटिसची लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर झाडण्याने, डस्टिंग करण्याने आणि काही लोकांना स्ट्रॉंग स्मेल्स जे असतात, जसं की परफ्यूम आहे, अगरबत्ती, सेंट, धूप ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा अॅलर्जिक रायनायटिसची लक्षणं बऱ्याच व्यक्तींमध्ये दिसून येतात. तर ही काही बेसिक अॅलर्जन्स आहेत, जे त्या पेशंटला अॅलर्जी कॉज करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये ही सगळी लक्षणं दिसण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. आता आपण बघणार आहोत की याच्यासाठी काय करायचं आहे, तर काय काळजी घ्यायची आहे? तर ज्यावेळेला तुम्ही डस्टिंग करत असाल, त्यावेळेला तुम्ही तोंडाला बांधणं अपेक्षित आहे आणि बऱ्याच वेळा ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो, त्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं केव्हाही चांगलं. परंतु होमिओपॅथिक औषधांनी तुमचा हा सगळा त्रास निश्चितपणे दूर होणार आहे आणि अशीच काही होमिओपॅथिक औषधं आहेत, जी अतिशय प्रभावी आहेत अॅलर्जिक रायनायटिसमध्ये. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं होमिओपॅथिक औषध म्हणजे हिस्टामाइन 200. कुठच्याही अॅलर्जिक रायनायटिसच्या पेशंटला सुरुवातीला हिस्टामाइन 200 या मेडिसिनचा एक सिंगल डोस द्यायचा आहे आणि त्यानंतर सिम्प्टमॅटिक लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे त्या पेशंटची लक्षणं काय आहेत, ती लक्षणानुसार अॅलर्जिक रायनायटिससाठीचं जे औषध आहे ते आपण पेशंटला देणार आहोत. तर हिस्टामाइन 200 ने आपल्याला सिंगल डोसनी त्या अॅलर्जिक रायनायटिसच्या पेशंटच्या ट्रीटमेंटची सुरुवात करायची आहे. त्यानंतर काही महत्वाची जी औषधं आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात आता सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे ॲलियम सिपा 30. तर ॲलियम सिपा हे औषध कांद्यापासून बनलेलं आहे. होमिओपॅथी मधलं औषध. कांदा चिरताना जी लक्षणं आपल्याला जाणवतात, म्हणजे डोळ्यातून पाणी येणं, नाकाला खाज सुटल्यासारखं होणं, काही जणांना शिंका येणं, चुरचुरणं, ही जी लक्षणं असतात ती सगळी अॅलर्जिक रायनायटिसमध्ये अशा पेशंटमध्ये पाहायला मिळतात. ॲलियम सेपामधला जो नेझल डिस्चार्ज असतो तो एवढा ॲक्रिड असतो, कोरोसिव्ह असतो, की पेशंटचं जे नाक आहे ते पूर्णपणे लाल होतं, तिथली त्वचा सोलवटली जाते. ओठाच्या वरचा जो भाग असतो तो त्या ॲक्रिड नेझल डिस्चार्जमुळे तिथलंही ओठाच्या वरच्या भागाची त्वचा लालसर होणे, त्वचा तिथली सोलवटली जाणे ही लक्षणं पाहायला मिळतात. आणि जो आय डिस्चार्ज असतो तो ब्लँड असतो. फारसं त्याच्यामुळे त्रास होत नाही. नाक खाजवणे, नाक गुदगुदू करणे, डोळ्यांची खाज सुटणे, अशी काही लक्षणं आपल्याला ॲलियम सेपामध्ये पाहायला मिळतात. ही लक्षणं असतील तर आपण ॲलियम सेपा 30 हे औषध दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी देऊ शकतो. आता दुसरं औषध म्हणजे युफ्रेशिया 30. युफ्रेशिया हे मेडिसिन ॲलियम सेपाच्या एक्झॅक्टली उलटा आहे. म्हणजे युफ्रेशिया मेडिसिनमध्ये जो आय डिस्चार्ज असतो तो ॲक्रिड असतो. डोळ्यातून येणारं जे पाणी असतं ते ॲक्रिड असतं, कोरोसिव्ह असतं. डोळ्याची आगाग होणं, जळजळ होणं, डोळ्याच्या खालची त्वचा लाल होणं, डोळ्यांवर सूज येणं आणि नाकातून येणारा जो डिस्चार्ज असतो तो ब्लँड असतो. त्याचा फारसा त्रास होत नाही. फक्त पाण्यासारखं ते पाणी वाहत असतं. अशा कंडिशनमध्ये आपण युफ्रेशिया 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी देऊ शकतो. त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे नॅट्रमूर. नॅट्रमूर हे होमिओपॅथी मधलं अतिशय उत्तम औषध आहे माझ्या प्रॅक्टिस मधल्या अनुभवानुसार, की क्रोनिक कंडिशन ऑफ अॅलर्जिक रायनायटिस ज्या वेळेला असतो किंवा क्रोनिक कंडिशन ऑफ स्नीझिंग अटॅक्स, ज्या पेशंटला बऱ्याच दिवसापासून स्नीझिंग अटॅक्स हे क्रोनिक कंडिशन मध्ये पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या वेळेला धूळ असते, त्या धुळीमुळे पेशंटला त्रास होतो. अशा कंडिशन मध्ये नॅट्रमूर 6 मध्ये 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा, ह्या मोठ्या लोकांसाठी अडल्टसाठीचा डोस आहे आणि लहान मुलांसाठी 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा असा चाइल्ड किंवा चिल्ड्रनसाठीचा डोस आहे. तर नॅट्रमूर हे अतिशय प्रभावी औषध आहे, नॅट्रमूर 6.
त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे सबाडीला. सबाडीला हे औषध अशा पेशंटमध्ये दिलं जातं अॅलर्जिक रायनायटिस फ्रॉम कोल्ड एक्सपोजर, कोल्ड सेन्सिटिव्हिटीमुळे होणारं. त्याचबरोबर स्ट्रॉंग स्मेल्स जे आहेत, परफ्युम्स, ओडर, जे स्ट्रॉंग ओडर्स आहेत ज्याच्यामुळे पेशंटला अॅलर्जिक रायनायटिस होतं, स्नीझिंगचे अटॅक्स येतात आणि हेडेक असतो. ते पेशंट प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, एवढा त्रास त्या पेशंटला होत असतो. अशा कंडिशनमध्ये सबाडीला 30 दिवसातून 3 वेळा 7 दिवसासाठी अशा पेशंटला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे सगळ्यात महत्वाचं औषध आहे ते म्हणजे आर्सेनिकम अल्बम 30. या पेशंटला नाकातून सतत पाणी येणं, डोकं दुखणं, अशा पेशंटला वारंवार थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पिण्याची तहान असणं, रेस्टलेस अस्वस्थ असतो पेशंट, बेचैन बेचैन असतो, एक प्रकारची भीती असते पेशंटच्या मनामध्ये. अशा कंडिशनमध्ये आर्सेनिकम अल्बम 30 दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे डलकामारा. तर डलकामारा हे नेझल वॉटरी डिस्चार्ज ज्या वेळेला असतो त्यावेळेला अतिशय इफेक्टिव्ह असं औषध आहे. नाकातून टप टप पाणी गळणं, परंतु ते कधी तर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला कोरडी उष्णता असते, धूळ भरपूर असते आणि साधारण ग्रास पोलन जे असतात ते उन्हाळ्यामध्ये जास्ती प्रमाणात असतात. त्यामुळे अशा पोलन्समुळे ज्यांना अॅलर्जिक त्रास होतात अशा व्यक्तींना डलकामारा 30 हे औषध दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे अरिंडोमूर. अरिंडोमूर हे औषध पेशंटला ज्या वेळेला व्हायलेंट स्नीझिंग अटॅक असतात, नाकामध्ये वळवळणं, गुदगुदू करणं, पॅलेटमध्ये सॉफ्ट पॅलेट, हार्ड पॅलेटमध्ये खवखवल्यासारखं होणं, घशामध्ये खवखवल्यासारखं होणं, त्या ठिकाणी खाज सुटणं, गुदगुदू करणं, अशी जी लक्षणं असतात त्याच्यामध्ये अरुंडोमूर 30 हे मेडिसिन दिवसातून 2 वेळा 10 दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे. तर ही महत्वाची काही मेडिसिन्स होती जी आपण होमिओपॅथीमध्ये अॅलर्जिक रायनायटिससाठी देतो. त्याच्यानंतर जे 2 मदर टिंक्चर्स आहेत ते म्हणजे ॲरेलिया रेसिमोजा आणि पोथोस फिटिडस. ॲरेलिया रेसिमोजा हे 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 अस्थमासाठी अतिशय प्रभावी असं मदर टिंक्चर आहे. अॅलर्जिक रायनायटिस मध्ये सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर पाव कप पाण्यामध्ये 15 थेंब दिवसातून 3 वेळा असं महिनाभरासाठी अरेलिया रेसिमोजा आपल्याला द्यायचं आहे मदर टिंक्चर. आणि पोथोस फिटिडस हे जे मदर टिंक्चर आहे ते सुद्धा तुमची जी हायपर सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी करतं आणि तुमची इम्युनिटी मॉड्युलेट करायला, नॉर्मल ठेवायला मदत करतं. त्यामुळे अॅलर्जिक कंडिशन्समध्ये पोथोस फिटिडस हे सुद्धा मदर टिंक्चर अतिशय प्रभावी आहे. ते सुद्धा मदर टिंक्चर दिवसातून 10 थेंब पाव कप पाण्यामध्ये 3 वेळा आपल्याला अशा पेशंटला द्यायचं आहे. तर ही सगळी होमिओपॅथिक औषधं असतात जी अतिशय इफेक्टिव्ह आहेत अॅलर्जिक रायनायटिसमध्ये. तरी सुद्धा मी नेहमी सांगते की तुम्हाला जर असे काही त्रास असतील तर जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही औषधं घ्या, ते केव्हाही चांगलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे मला कमेंट करून काही प्रश्न असतील तर विचारा. व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. या संदर्भात काही शंका असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही त्रास असतील तर माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.